परी 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 कुठे आहे परी तू? बोला बॉस, कसे काय आले म्हटलं इकडे? आज काय काम होतं म्हटलं? परी तर ऑफिसमध्ये काम करते ना तुमच्या, मग तुम्ही घरापर्यंत कसे काय येता? भुलला काय हे घर मायाचं आहे म्हणून? मॅच दिलं नाही घर. मग मग येऊ नाही शकत काय मी? मी तर केव्हा येऊ शकतो. आणि आता मी 2-3 दिवस राहण्यासाठी आलो आहे म्हटलं इथं. बॉस, तुम्हाला शोभत नाही पण असं करणं एका एम्प्लॉई सोबत आणि त्याच्या वाईफ सोबत असं वागणं शोभत नाही तुम्हाला. का नाही शोभत? काहून, काय झालं? हा, नाही शोभाले काय झालं? हं? तुझ्याजवळ एवढी सुंदर बायको आहे, सगळं आहे, तुला तिची किंमत नाही आहे. मग तिची जर किंमत कोणी दुसरा करत असन तर तुला अडचण व्हायला नाही पाहिजे त्या गोष्टीची. सर, माझी बायको कशी असो, पण तुम्हाला एवढा इंटरेस्ट घेण्याची गरजच नाही ना तिच्यात. मी नाही इंटरेस्ट घेऊन राहिलो तिच्यात, तेच इंटरेस्ट घेऊन राहिली म्हटलं. माझ्यात समजलं काय सुमित? तुला वाटत असं की बायको म्हटलं पैशावर जाऊन राहिली, पैशावर. मग तुझ्याजवळ नाही आहे पैसा, मग माझ्याजवळ आहे भरपूर पैसा. मी माझ्या पैशाचा तर काही ना काही फायदा घेणारच आहे ना. बॉस, तोंड सांभाळून बोला म्हटलं. हा, जास्त बोलायची गरज नाही आहे. माझी बायको इथे शेवटी. तुम्हाला इथे येऊन हे करायची गरज नाही, हे घर ऑफर करायची गरज नव्हती म्हटलं. आम्ही जसं होतं तशात खुश होतो म्हटलं. खुश नव्हते, परी खुश नव्हती तुझ्यासोबत, म्हणून तुम्ही एका झटक्यात घर ऑफर केल्याबरोबर ते आली म्हटलं. नाही तर जर ते स्वाभिमानी असती तर ते आलीच नसती. ते पैशाची लोभी आहे, आणि मी पैसा देऊ देऊ आणि तिच्यासाठी सगळं काही खरेदू शकन म्हटलं. आणि ते एक दिवस तेव्हापासून ती दूर करून टाकन म्हटलं मी सुमित. वाव, किती सुंदर. परी तू किती सुंदर आहेस पण. हं? या लल्लूच्या नशिबात कशी काय लागली पण तू? बस सोडा ना ते, जाऊ द्या ना. तुम्ही कशी काय आले आता? ऑफिसला जायचंय का? वेळ आहे ना आणखी ऑफिसला जायला? ऑफिसला जायला वेळ आहे परी अजून. मी काय म्हणून राहिलो होतो, आपल्याला एक डील ऑफर आली आहे. हं? तर सिंगापूरला जायचं आहे आपल्याला. म्हटलं तू आता सेक्रेटरी आहे तर तुला सांगून द्या, हे गिफ्ट आणलाय तुझ्यासाठी. 2-3 प्रकारचे ड्रेस आणले आहे. ते ड्रेस ट्राय करून बघशील, आणि हे ड्रेस तुला घालावे लागणार आहे तिकडे. त्याच्यामुळे हे घेऊन आलोय मी तुझ्यासाठी. हो वाव, माझ्यासाठी गिफ्ट आणि ड्रेस, ते पण शॉर्ट्स. वाव, मला खूप आवडतात. बॉस, तुम्ही माझी किती काळजी करता ना. आजपर्यंत माझी काळजी एवढी कोणीच केली नाही म्हटलं. घे हे ड्रेस. हीच ड्रेस घालजो तू आता. ऑफिसला येशील तरी हे ड्रेस घालजो, आणि आपल्याला बाहेर जायचं आहे ना तेव्हा हे ड्रेस घालजो म्हटलं. परी, खूप छान दिसेल तुझ्यावर. खूप छान आवडले मला तुमचे ड्रेसेस. तुम्ही काही पण गिफ्ट देता ना मला, तर छानच असतात म्हटलं. असे ड्रेस मला आजपर्यंत कोणीच गिफ्ट नाही केले. परी, ड्रेस वापस करते लवकर. काही गरज नाही आहे त्या कपड्याची. त्याजवळ कपडे नाही आहे काय? एवढ्या साड्या घेऊन दिल्या आहे मी, इथे घालत जाय. काही गरज नाही आहे ते कपडे घ्यायची नाही आहे, आणि जॉबला जायची गरज नाही आहे त्या बॉसच्या ऑफिसमध्ये. अरे वा, का करू मी परत? माझ्यासाठी एवढे प्रेमाने आणले त्यांनी, आणि का बरं मी परत करू ते ड्रेसेस? आवडले मला, मी घालणार आहे ते, मी वेअर करणार ते. हो, बॉसला आवडतात ना. मी त्यांच्याकडे जॉब करते म्हणजे त्यांच्या हिशोबाने राहावे लागेल ना मला. मला बिलकुल आवडलं नाही परी ते. काय वापस करते ड्रेसेस, आणि आजच्या आज बिलकुल आपण हे घर खाली करू. काही गरज नाही तर राहायची. आपण आपल्या घरी जाऊ, बाबाच्या घरी. अरे वा, कोणतं घर? कुठलं घर? कोणाचं घर? ते घर का जिथून आपल्याला हाकलून दिलं होतं, काढून दिलं होतं? हा, त्या घरात परत का? नाही सुमित, मी विसरली नाही. तू विसरला असेल, पण मी नाही विसरले म्हटलं अजूनपर्यंत, की मला कसं काढलं होतं त्यांनी. तुझ्या बाबांनी काढलं होतं मला. आता मी पण एवढं मोठं प्रॉपर्टी करून दाखवेल ना, एवढं घर करून दाखवेल ना, तेव्हा समजेल म्हटलं त्यांना की काय असते म्हणून. परी काय चीज आहे हे समजायला पाहिजे त्यांना, म्हणून मी हे घर स्वीकारत आहे म्हटलं. परी, ते ना आपल्या गुन्ह्यामुळे काढलं म्हटलं. आपण कसं वागणूक करत होतो घरात, कसं वागत होतो, त्याच्यामुळे आपल्याला घरातून काढलं म्हटलं. तसं नाही काढलं. त्याची चूक नाही आहे त्याच्यात घरातून काढलं तर. हे तुझी चूक आहे. तुझ्या चुकीमुळे आज मला घराच्या बाहेर भटका लागून राहिला आहे म्हटलं. समजलं काय? हा, चल आता आता आपण माफी मागून घेऊ बाबाची, आई बाबाची, आणि तिथंच राहायला जाऊ. त्याच घरात आनंद आहे सगळा. दादाले, वहिनीले, तेले तर कोणालीच नाही म्हटलं कधी बाबानं. आपल्यालाच कोण म्हटलं. मला काही ऐकायचं नाही येते सुमिता. तुझं काहीही ऐकायचं नाही, तर तुझ्यावर यायचं पण नाही मला. मी बॉस बरोबर राहणार इथे, समजलं? तुला जायचं तू जा, तू बिंदात जा तुझ्या घरी आणि राहा. तुला वाटते इथे राहा, तिथे राहा. तू काहीही करू शकते, तू तुझ्या मर्जीचा मालक आहे. पण मला तू बिलकुल म्हणू शकत नाही. मी माझी स्वतःची मालक आहे. मला जे पटते ते मी करणार. आधी करत होती, आता पण करणार, समजलं का? तू काय बोलून राहिली, समजायला येऊन राहिलं का तुले? हा, स्वतःच्या नवऱ्याबरोबर राहायला तयार नाही, त्या परक्या माणसाबरोबर राहायचं म्हणतं काय? काय ओळखतो तू याले अजून? काय माहिती आहे तुले? किती पोरीची जिंदगी खराब केली आहे यानं. तुला सांगितलं मी किती वेळा. तू ऐकायला खाली नाही आहे बरी. हो, माहिती आहे मला. तुझी जडत आहे आता. तू खूप जडत आहे. तू जेलस होते मला, की बॉस मला इतकं छान छान वस्तू आणून देत आहे, आणि तू माझ्यासाठी काहीच नाही आणत आहे म्हटलं. काही नाही करू शकत आहे. आणि तुझी आता नोकरी पण गेली म्हटलं. कोण ठेवणार रे तुला? मी तरी ठेवायला तयार आहे. राहा इथे. हा, तुझी आई नाही ठेवत, तुझे बाबा नाही ठेवत, आणि भाऊ नाही ठेवत. कोणीच ठेवणार नाही म्हटलं तिथे. बरी, ते म्हटलं लय मोठ्या मनाचे लोक आहे म्हटलं. बाबा, दादा, वहिनी, आई सगळे. हा, की मला म्हटलं घरातून नाही काढून देणार आहे ना, तुला काढून देणार आहे. पण वागणूक आपली चांगली असली पाहिजे. वागणूक जर चांगली असली तर ते कधीच म्हणणार नाही की माझ्या घरातून जा म्हणून. हो, आणि त्यांच्यापेक्षाही मोठ्या मनाचे आहे हे बॉस,
समजलं का? मी यांच्याबरोबर राहणार म्हणजे राहणार. त्यांनी सांगितलं ना की इथे 2-3 दिवस मी राहणार आहे म्हणून, तर मी त्यांना राहू देणार. तुला राहायचं असेल तर राहा, नाही राहायचं असेल तर तू निघू शकते. मला काही घेणं देणं नाही त्या गोष्टीचं. वा रे बाबा परी, वा खरं कळलं पण तुझ्या मला खरंच. आज पैशासाठी, फक्त पैशासाठी तू म्हटलं ह्या माणसासोबत विकल्या गेली. हा आता ठीक आहे, नाही ना तुला याचं, बिलकुल नको येऊ. पण मी 1 मिनिट या घरात थांबणार नाही. म्हटलं तुला काय करायचं आहे ते तू कर, पण प्लीज कृपया करून माझ्याजवळ बिलकुल परत येऊ नको. मला तुला ठेवण्याची काही इच्छा नाही आणि तुझ्यासोबत राहण्याची इच्छा नाही आता. काय रे बा सुमित, तू जर चांगल्यानं राहत असन तर मी तुला नोकरी द्यायला तयार आहे, समजलं. जशी नोकरी गेली, जसं पद गेलं तसं वापस द्यायला तयार आहे. पण मी जसं म्हणतो तसं आणि परी म्हणते तसं तुला चालायला लागन. नाही पाहिजे तुमची फेकलेली नोकरी, काही गरज नाही आहे. अशा 56 नोकऱ्या उभ्या करून म्हटलं मी माझ्यासमोर. हा कुठेही जाईन म्हटलं तर मला नोकरी भेटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक कंपनीत म्हटलं एका एम्प्लॉईची गरज असतेच म्हटलं. हा आणि बॉस तुम्ही पण म्हटलं सांभाळून राहा काय. माझा सारा मूड ऑफ करून दिला या माणसाने. केव्हा पण माझ्याशी चांगलं राहत नाही, जेव्हा पाहिलं तेव्हा पण भांडत राहते. परी नको ना अपसेट होऊ तू. तुझ्या चेहऱ्याला अपसेट होणं सुटच होत नाही. तू ड्रेस चेंज कर बरं, जा तू ड्रेस छान घालून ये मस्त. ओके बॉस, नक्की नक्की घालून येते मी. मला जो आवडेल ना तो ड्रेस घालून येईल म्हटलं मी. ठीक आहे ठीक आहे. बॉस कोण बा माझी जिंदगी खराब करायच्या मागं लागली आहे. हा एवढी चांगली बायको आहे माई, तिला समजत नाही तेवढं. फक्त पैशाची लोभी आहे ती, हे मलाही माहिती आहे पैशाची लोभी आहे म्हणून. पण एवढी काही बेकार नाही आहे मनानं. पण तुमच्या यानं ती आज माझ्यासोबत चांगली नाही वागून राहिली. त्याच्यामुळं तिचा नान सोडून द्या, नान करू नका तिचा. मी कशाला तुझी जिंदगी खराब करू रे? काय गरज चालली मला जिंदगी खराब करायची? मला काहीच गरज नाही आहे. फक्त कसं आहे आता बघ, मला आहे तो सुंदर पोरीची गरज आणि पोरींना आहे माझ्या पैशाची गरज. मग काहीतरी देऊन काहीतरी तर घ्यावं लागणार ना मला. बस तेच काम मी करत आहे. बॉस तुम्ही हे घर वापस घेऊन घ्या, काही विनंती म्हणून समजा. लागन तर नोकरीवरही नका ठेवू, पण हे घर वापस घेऊन घ्या आणि आम्हाला बेघर करून टाका. आम्ही कुठं पण राहू, कुठं पण जाऊ, काही पण करू, पण प्लीज हे काम सोडून द्या बॉस आता. मी काय म्हटलं, मी काही बोललो काय? ते बायकोला विचारलं ना तू काय म्हणे ते? मी सोडत नाही, मी जात नाही, मी काही नाही. तिला गरज आहे, तिला या सगळ्या गोष्टीची गरज आहे. मग मग काहीतरी घ्यासाठी काही ना काही तर देणं आवश्यक आहेच म्हटलं. बॉस कशी दिसत आहे मी? छान दिसत आहे ना माझा ड्रेस वगैरे? वा 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 काय मस्त परी, एक नंबर सुंदर. तुला तर मॉडेल बनायला पाहिजे. खरंच मॉडेलिंग करशील काय परी तू? परी काढ ते कपडे, लवकर काढ आणि साडी घालून ये. काहीच गरज नाही कपडे घालायची. तुला मी सांगून राहिलो हे कपडे घालू नको. तुला सांगितलं ना मी सुमित, मला कपडे वगैरे घालण्यासाठी काही म्हणू नको म्हणून. मला जसे वाटन तसे मी घालणार आहे आणि आताची मी घालत नाही. मी आधीपासूनच घालते आणि घालत राहणार. तुला माहित आहे ना आपल्या घरात असे कपडे चालत नाही म्हणून. हा मग कशी काय घालून राहिली तू हे कपडे? काय म्हणून घरातले? कोण घरातले? हा कोण आहे इथे मला बघायला? तुझी आई आहे की बाबा आहे? कोण आहेत म्हटलं? त्यांना नाही चालत ना, मग मी त्यांच्या घरात थोडी ना आहे. हे घर तर आता माझं आहे ना. परी तू पहिल्यासारखी नाही राहिली, पण आता बदलली. तुला पैशाची गरज आहे, खूप पैसा पाहिजे तुला आहे ना. एक दिवस म्हटलं तुझ्याजवळ खूप पैसा राहील, पण चांगला माणूस नाही राहणार. हे तू ध्यानात ठेवतो काय? मी जात आहे म्हटलं आता इथून. ओके ओके, मी तुला म्हटलं का जा म्हणून? तू स्वतः जात आहे, तू स्वतः जायला तयार झालास म्हटलं. मी म्हटलं नाही तुला जायला. तू का बरं जात आहे? इथं राहून काय करू? हे माझ्याकडून पायनं होत नाही, असा नंगानात करून राहिली तू. हे माझ्याकडून पायनं होत नाही, त्याच्यामुळं मी इथं थांबायला तयार नाही आहे. मी जातो आता तिथं घरी. तुला ज्या वेळेस वाटन, जेव्हा पश्चाताप होईल त्यावेळेस स्वतः तिथं येजो. नाही याचं राहीन तर नको येजो. परी जाऊ दे तू सुमितले, टेन्शन नको घेऊ. मी आहे ना, मी असल्यावर कोणत्याच गोष्टीचं टेन्शन तू घेऊ नको. मी सगळं काही पार पाडतो. मग नाही तर काय बॉस, एवढं छान घर मिळालं राहायला, सगळं बरोबर आहे, तरी पण याला कसं काय माहित नाही कसला त्रास होतोय ते. मी बोलत आहे ना तुमच्याशी, तो त्रास होते त्याला. त्याला भावत नाही की आपली बायको इतकी सुंदर असताना कोणाच्या मागे लागली तर, म्हणून ते असे करतात मला. परी चल जेवायला जाऊ आपण आज बाहेर. हा ड्रेस घाल, मस्त आपण जेवण करून येऊ. हो खरंच खरंच बॉस, आपण जेवायला जाणार आहे? ओके ओके ठीक आहे ठीक आहे, मी येऊ का? बरं बरं ये ये. आई आई, काय वय छाया, कायसाठी कल्ला करून राहिली? बसलं वाटते पोट तुझ्या? नाही रात्री गोळी घेतली ना त्या, आता घेऊन घे एखादी अजून. आई बसलं माय म्हटलं, माय पोट चांगलंच बसलं. अर्धा रात्री दुखून राहिलं होतं, एक गोळी घेऊन घेतली मग तर बसूनच गेलं म्हटलं माय पोट. हो चांगलं झालं पप्पा बसून गेलं तर. हा ते हेच झालं होतं तुले, काय म्हणते त्याला तर अर्जुनी झाली होती तुले. लय खाल्लं असं आणि त्यांना होऊन गेलं असं असं. आई मी काय म्हणतो, आज जातो म्हटलं मग मी गावाले. नाही काय काय करतं मग आता थांबून इथं? नाहीतरी आता घरातल्या लोकांना तुला मी काही आवडत नाही, त्याच्यापेक्षा चालली जातो म्हटलं. आता कसंही आता इथं राहिल्यापेक्षा तिथंच राहीन म्हटलं. एकटीच एकटीच जातं काय का पाहुणे येऊन राहिले घ्यासाठी? का पाठवू आता याले राजेशले? जातं त्याच्यासोबत. ती कोणी एकटीच आली ना मी,
मग इकून कायले सोबती पाहिजे मला? जाता येते आहे ना मला पाय. जाई निघून एसटीत बसन डायरेक्ट गावाले. तिथे उतरली का घरी कायले म्हणा लागते याले त्याले याले नेऊन दे त्याले नेऊन दे. फालतूच बापा तुझ्या घरातल्या लोकांना पसंत नाही पडत. कोणा म्हटलं हो तुले? ताने मारून राहिले नुसतं. तुझ्या घरातले हे चालत तुझ्या घरातले हे चालत. कोण काही म्हटलं काय तुले? आता आली होती तर मस्त 2 दिवस साजरी राहती. आली ना चालली. हा फालतू गोंधळ गडबड करून ठेवून देतं सारी. आली का याले बोलतं त्याले बोलतं. मी म्हणतो कायलेच बोलायला लागते. त्याच्या घरातलं ते पाच बसन. तुझ्या घरातलं तू पाय. आली आपली पोरगी येते ना 2 दिवसाची पाहुणीनच राहत असते. आली आपली राहिली 2 दिवस राहायचं 4 दिवस राहील ते इलाकाले. मस्त पाहुणचार येते खाती. हा आता चालली हागून लावून इथून. आई या नसतं बाया गेलाय सगळं. ते पाच बसन हे पाच बसन. पाहिलं नाही काय सुना तुया कशा वागते मग तुझ्यासोबत. मग तर म्हणतं नाही हो बाई छाया अशा करते नाही हो बाई छाया तशा करते. मग कायले सांगतं मला? आता कोणाला सांगू बाई? मायले दुःख झालं काही तर पोरीलेच सांगत असते. मग आता कोणाला सांगू मी? कोण आहे मले? आहे का मला कोणी? आता सांग ना बापा तुझ्या सुनाईले. तुझ्या सुना तर लय समजदार आहे म्हणतं. मग त्याला कोण नाही सांगत? पोरगी तर बेकारच आहे तुई. कधी आली का सुना तर चांगल्या वागतच नाही. पोरही तसं शिकून ठेवलं स्वतःही बाबाही तसेच करते. सगळे जण असेच वागत जा ना. बरं झालं एकटीच आहे मी 2-4 बहिणी नाही आम्ही. बाई आता कसं आहे तुला सांगतो छाया. पोरगी किती साजरी असली तरी ते सासरीच बरी दिसते. अन सून कशी असली तरी म्हटलं सासू सासरीले चांगलं वागण्यातच त्याची भलाई आहे. समजलं? ह्या दुनियाचा दस्तूर आहे. ह्या जण शिकला ह्या जण समजून घेतला तो आनंदानं भाकर खाते म्हटलं. हा आणि आम्हाला बाबा सुनीसोबत पोराईसोबत झगडे भांडणं करून काय करतं? कुठं जातं? कुठं जावं आम्ही? आमच्या पोराशिवाय कोण आहे आम्हाला? अन माझे पोरं जगापेक्षा लय सातपट चांगले आहे. कायले मी त्याच्यासोबत इचकून घेऊ? म्हणजे पोरीला तर काही महत्वच नाही बाई. मग आहे ना काऊन नाही आहे पोरीले महत्व? पोरीले तर बापा सारच जास्त महत्व दिलं आहे. पण मला सांग पोरीनं तसं वागा लागते? पोरीले माया पाहिजे असते मायबापाविषयी. असं नसते आली आणि बस केली कलकल कलकल लावले भांडणं आणि चालली. तो याचा गोळवा वाटला पाहिजे भाऊजो येले. कधी येते ननद कधी येते ननद असं त्यानं विचारलं पाहिजे. तुला फोन करून ताई कधी येता असं विचारलं पाहिजे. तशी वागून दाखव तू आता मला. मी कायचे भांडणं लावतो? हा तू ये म्हणणं तसंच आहे का मी भांडणं लावतो म्हणून? कायचे भांडणं लावतो आई मी घरात? काहीच तर बोलत नाही काहीच तर म्हणत नाही. म्हणजे त्या काही बी करून तरी मग चालन काय? राहू दे आई राहू दे. तुला तुझ्या सुनायच्या हातची भाकर खायला लागते का नाही? तर तू चांगली वाग सुनाईसोबत. आणि मी आता माझी बॅग घेतो माझं पोरगं घेतो आणि निघतो म्हटलं जातो मी. मी तुले काही पैसे देतो साडी घेऊन घेजो आणि लेकराला ड्रेस घेऊन घेजो. काय म्हणतो? काहून नाही? तू काय त्या पोराईसमोर बाबासमोर नाही देऊ शकत काय मला पैसे? लपून देतो एकट्यात? लपून कायले देतो व? हा उजा घरी नच देतो. पण मी तुला पैसे देतो असं म्हणून राहिली मी. हा आता अशी पकडतो तू कोणी अर्थाचा बेअर्थ. आता मी पैसे देईन तुले. आता आली बा आता आंब्याचे रस झाले तर म्हटलं आता उन्हाळ्यात पोरी बारीला द्या म्हटलं काही म्हणून राहिली का म्हटलं तुले एक साडी आणि एक लेकराला ड्रेस एवढं घ्यायसाठी पैसे देतो घेऊन घेजो म्हटलं तू. काऊन ननदबाई चाललंय म्हणते का गावाले एवढ्या लवकर? 3 दिवस तर झाले ते आले. ननदबाई काऊन बा राही ना आता 8-15 दिवस. नाही काम आहे माझ्या घरी. काय करू आता इथं राहून तुमच्या घरी? इथं काही कामं करू काय मी? त्याच्यापेक्षा जातो माझ्या घरी. माझी सासू वाट पाहून राहिली असन म्हणत असन गेली होती 2 दिवसाच्या बोलीनं 3-4 दिवस होऊन गेले आली नाही तर चालली जातो मी आज. ननदबाई मी काय म्हणतो आता तुम्ही तर जायच्या पहिले वैशाली वहिनीची ओटी भरून द्यान काय मग तुमच्या हातानं? कारण आता कोणी हाय नाही हो भराले. आणि त्या राहिले आता मी तर आली भरून माझ्या बहिणीच्या घरून. पण त्या राहिल्या बिचाऱ्या तर देशील काय म्हटलं? द्यान काय म्हटलं? कशी आहे ननदबाई तब्येत आता? बरं वाटलं काय का जा लागते दवाखान्यात मग आज? नाही जा लागत दवाखान्यात. गावाला चालली मी आता माया. मला काय आता करता इथं राहून किती दिवस राहू आता? चालली मी माझ्या घरी आता. काऊन बा ननदबाई आमचं काही चुकलं काय? काही तुमची खातिरदारी करण्यागिरण्यात? नाही तुम्ही तर तशी माझी खातिरदारी चांगलीच केली. हा फक्त माझ्या लक्षात नाही आली म्हणून सांगा. नाही तर मी बरोबर सांगितलं असतं माझ्या भावाईले. पण भाऊ असे आहे बायकोचे बैल कधीही ऐकत नाही कोणाची. काय झालं? कोण आहे म्हटलं बायकोचे बैल? कोणाले म्हणून राहिलो? कोण? आम्हाला म्हणते मामाजी. आम्ही म्हटलं नाही आता राहून जा म्हटलं. कशी आहे म्हटलं तब्येत त्याच्यावर म्हणते. माझ्या मनाने ऐकत नाही म्हणते. माझ्या भाऊ नाही तर सांगितलं असतं म्हणते तुम्हाला. तर म्हणून म्हणते बायकोचे बैल आहे म्हणते ते. अशा म्हणून राहिल्या बाबा हाय नाही काय तुमचे पोरं? काही म्हटलं तर बनू नका म्हणते. आमच्या बायकाईला काही म्हणू नका बोलू नका. काहीच बोलता येत नाही म्हणता येत नाही. तुमच्या सुनीनं मला काय खाऊ घातलं ना काही नाही तर किती तब्येत खराब झाली होती बाबा मी कालपासून. बाई छाया जराशी तोंड सांभाळून बोलत जाय. त्यापेक्षा मोठे भाऊ आहे लहान भाऊ आहे. मी म्हणतो असं बोलायची गरजच काय आहे? हा बायकोचे बैल आहे असं आहे काही बोलावंच नाही माणसानं. हा फक्त मलाच बोलत जा ना बाबा. मीच तर चुकीची आहे. कधी येतो इथून तर कधी मला प्रेमानं जाऊ नाही देत तुम्ही लोक. कधी मला इथून लढून जा लागते कधी भांडण करून जा लागते. चांगल्यानं तर कधीच मला विदाई करत नाही बाबा तुम्ही. आम्ही भांडण करतो कधी यासोबत? सांग. आम्ही भांडण करतो तुला खाऊ पिऊ नाही घालत. काय करतो आम्ही? तू काय फालतू बोलतो? तू बोलतो त्याला उभारी तर खातो तू बोलणारच आहे. मला सुधरून या लागेल पुढच्या वेळेस. मी जर सुधरून आली ह्या माझ्यासोबत चांगल्या वागत जाईल.
आता नाही, आता जशी आहे तशीच राहतो. आता येईन तर सुधरून येईन तिकडून. बरं तुम्ही साऱ्याच्या सारे एका ठिकाणी काय करून राहिले? कामं नाही का आज घरात? सरले वाटते सारे कामं. नाही नाही मामाजी, आम्ही एका ठिकाणी असं गोष्टी करायला नाही जमलो. ननदबाई म्हणते गावाला चालली म्हणते मी, म्हणून आम्ही आलो. म्हटलं काही नाही, म्हटलं आज चालल्या, म्हटलं थांबा म्हटलं 2-3 दिवस. आपण म्हटलं तुम्हाला म्हटलं आता आम्ही साडी घेऊन देतो, म्हटलं साडी आणि बाबूसाठी ड्रेस हे घेऊन घ्या म्हटलं, मग जा म्हटलं असं म्हणून राहिले. तर त्या म्हणते नाही म्हणते तुमच्या काही साडीच्या भरोशावर काय मी साड्याच नाही पाहिल्या काय मी, लय साड्या भेटते म्हटलं मला. बाबा बाबा मला माफ करून द्या बाबा. बाबा मी चुकलो. बाबा मी तुमचं काहीच ऐकलं नाही. आज मला पस्तावाची वेळ आली आहे बाबा सगळी. बाबा मला प्लीज घरात घ्या बाबा. बाबा मला दुसरं कुठंच नाही राहायचं आहे, इथंच राहायचं आहे तुमच्या जवळ. अरे पण काय झालं सुमित? काय झालं सांगतो खरी? उभा होय पहिले, उभा होय आणि सांग मला काय झालं तो. बाबा मी लय चुकलो बाबा. तुम्ही मला म्हटलं होतं जाऊ नको म्हणे घर सोडून म्हणे. हा थोडेसे रागावले म्हणून काय झालं बाबा होय शेवटी. मग नाही झाले पाहिजे होतं बाबा. मला लय चुकलं बाबा. मी गेलो ना घरातून, माझ्या आयुष्याचं सगळं धिंगाणं झालं बाबा. अरे काय झालं? सुनबाई कुठे आहे? हा दोघं जण सोबत गेले होते, सोबत काऊन नाही आले? एकटाच कसा काय आला तू? बाबा परीनं मला धोका दिला बाबा. परी माहिती आहे का, माझा बॉस आहे ना, बॉसच्या मागं लागून गेली पैशासाठी फक्त. त्या बॉसनं माहिती आहे काय घर दिलं, एवढं मोठं घर दिलं राहायसाठी. आम्ही एका ठिकाणी राहत होतो पहिले, भाड्यानं राहत होतो बाबा. ते घर साधं सुद्धा होतं, तिला आवडलं नाही. ह्या घरात राहायला गेलो आम्ही, तेव्हापासून बाबा सगळं वाया गेलं, सगळं बिघडलं. असं झालं का? बरं बरं. मग काय म्हणणं आहे का? काही तर राहायचं आहे ना? बरं बरं राह काही राहायला मलाही नाही आपल्या घरी. काय बापाचं घर आहे, बापाच्या घरात राहिले लेकराले विचारपूस करायला लागत. लेकराचा पुरा अधिकार असते त्या घरात, समजलं? पण तुला मी सांगितलं होतं बाबू, लग्नाच्या टायमालाही सांगितलं होतं का ह्या पोरीसोबत लग्न करू नको, तिचे लक्षणं बरोबर नाही आहे. तेव्हाही ते मला ऐकलं नाही. आता घर सोडून जायच्या वेळेसही म्हटलं तुले बाबू जाऊ नको, ते बरोबर आहे नाही, तरी ते ऐकलं काय? पहिले तू रडणं थांबू, काय रडू नको पहिले. असंच होते, जास्त बायकोच ऐकलं म्हणजे. मी म्हणतो तर कोणी ऐकत नाही. सुनबाई काय म्हणे येत नाही म्हणे काय? हा आता एक काम कर, येत नाही म्हणे तर आता तिला आणू नको, वापस तिच्याजवळ जाऊ नको. आता तरी मी काय म्हणतो तेवढा ऐक, तरच तुझ्या जीवनाला काही अर्थ राहील, समजलं काय? आता तरी असं काम गलत करू नको. आता तू इथं राह, बिलकुल तिच्या इकडे पाहू नको, तिच्या इकडे जाऊ नको. ते काय करते काय नाही, तो काही जास्त दिवसाचा सोबती आहे नाही तो बॉस. पैसे देईन आणि बस सोडून देईन तिले. पैशासाठीच करून राहिलाय होई आणि ती बस. तर म्हणतो आता तू जाऊ नको, तिला विचारू नको. हे बरोबर तुझ्या जवळ येते म्हटलं. सुमित लक्षात ठेवजो तू मी काय म्हणतो. तू जर तिच्याजवळ नेहमी नेहमी जाशील तर तिच्या लक्षात एकच येईन की याला माझी गरज आहे. पण जर आता ते तुझ्या जवळ येईन ना, तेव्हा तिची गरज राहील. तेव्हा ते समजावून तुले का सुमित कसा होता आणि ह्या कसा आहे. तोपर्यंत आता तू धीर धर. बाबा माझी नोकरी गेली बाबा. मला नोकरीवरून काढलं त्या बॉसनं आणि तिला नोकरीवर लावलं म्हटलं सेक्रेटरीच्या. काय गरज होती बाबा? हा नाता म्हणते सिंगापूरला जाणार आहे तिथे दोघं जण. असे ड्रेस आणले तिच्यासाठी विचित्र घालाले, ते घालून नाही राहिली. आता जाणार आहे म्हणे असं म्हटलं त्यानं. आणि आमचं थोडंसं दोघाचं बिनसलं, तिला म्हटलं मी चाल म्हटलं, ते म्हणे मी येत नाही म्हणे, तू जाय म्हणे. म्हणून मी येऊन गेलो बाबा मग रागानं. अरे रे हे वाईट झालं म्हणा नोकरी गेली, पण जाऊ दे पठ्ठ्या. शेती आहे ना आपली. बस लाग माझ्या नोकरीवर आता. आता आपली शेती कर आणि मस्त कमाव, बन शेतकरी चांगला. जय जवान जय किसान असं म्हण आणि बस लाव. शेतकरी काही कमी नाही आहे, कमजोर नाही आहे. शेतकऱ्याशिवाय जगाला पर्याय नाही आहे म्हटलं. बनून दाखव तू आता काहीतरी. हा बाबा, पण बाबा तिने एवढी मोठी चूक केली, पण तिला त्याची सजाही तर भेटणच ना. ते सजेची सौदार आहे बाबू, तिची सजा तिला बघू दे. हा कशी भोगते काय भागते ते तिचं तिला माहित. होते तिचे लक्षणं तसेच परीचे. आम्हाला माहितच होते एक ना एक दिवस ते उडून जाणारच आहे. सुमित बापूजीला समजेच नाही, विनाकारण तिच्यावर एवढा मोठा पैसा उडवला येईना. बाबा तुम्ही तर मला माफ केलं नाही काय अजून? मग पोरगं असं नाही मला माफ नाही करत काय तुम्ही? केलं माफ तर कधीच केलं रे. हा मायबाप काही लेकरापासून नाराज असते काय? पण तू तू एकदा गेला घरातून तर घरात वळून नाही पाहिलं म्हटलं. त्या दिवशी आलं राजेशच्या याच्यासाठी तर शब्दानं बोललं नाही बाबा कसे आहे काय आहे. बोलला काय तू? केला काय जराचा विचार बापाचा? बाबा मी म्हणतो ना चुकलं म्हणून माझ्या. आणि त्या दिवशी खरंच दादाचं असं झालं ना, तेव्हा मी लय टेन्शन मध्ये होतो. सगळे इकडे वन भटकलो मी दादासाठी पहिले, कारण का मला घरात तर मन लागून नव्हतं राहिलं. मग दादासाठी सगळे इकडे फिरलो, त्याच्यानंतर घरी आलो. बरोबर राही तू आता इथं, काही टेन्शन घेऊ नको. पण सुनबाई जर आली तर तिला हाकलजो नको. कसं आहे आता ते तुझी घरवाली होईल किती झालं तरी. आता काय करतो, एखादा मूर्ख असते, मूर्खाबरोबर आपण मूर्ख बनणं पुरते काय बाबू? नाही नाही बाबा मी नाही ठेवत आता तिले, मी ठेवतच नाही. अशी बाई मला पाहिजेच नाही. बरं मी काय म्हणतो रे सुमित, मला नेऊन देशील काय माझ्या घरी आज? तुला रिकाम पण असन तर रिकाम पण काय, तू इथं नोकरी केली आता रिकामाच आहे तू. काही काम तर आहेच नाही तुझ्याजवळ आता. काय लिहू हे पोट्टी ओक्स होते अजून, काय बोलून राहिली छाया? हा तुला नेऊन पाहिजे असन तर त्याला मन मला नेऊन दे म्हणून. एवढं जास्तीचं काय बोलायला लागते? आई बरोबर आहे माय, हाय काय त्याला नोकरी, हाय काय आता? हा त्याच्या बायकोनं तर दिला त्याला धोका, त्याला समजायला पाहिजे नव्हतं पहिले. हा छाया बाई नेऊन देईन ना मी, काऊन नाही नेऊन देईन.
कधी चालली तू? आज चालली काय? बरं नेऊन देजो पहिले. जातो म्हणते तिथं काय. आणि बापूला सांगून देजो, भेटून घेजो, बोलून घेजो जरासा. आणि मग उद्यापासून मला आपल्या वावर शेतात जराशी मदत करू लाग. उद्यापासून लाग, परवापासून लाग. तुला थोडंसं मन हलकं करून घे. त्याच्यानंतर मग आपण सुरुवात करू शेतीले. हा बाबा, आता मी शेतीच करतो तुमच्यासोबत. नाही करत मी नोकरी. मारली त्याच्या नोकरीला लात आता. काही गरज नाही त्याच्या नोकरीची मला. अरे राजा, हेच माय आहे आपली धरती माय. अरे म्हटलं ते तर अशी सोनं पिकवते, मेहनत करणारा पाहिजे. हो, खाता खाता सरत नाही. अरे आपल्याला तेच देते अन्न. तेच माऊली आहे आपली. तिच्यावरच कष्ट करायला लागते. तेच आपलं सगळं पालन पोषण करते. हा बाबा, बरोबर आहे तुमचं बाबा. सुमित बापूजी, पण तुम्ही परीला एकटं सोडायला नाही पाहिजे होतं बा त्या बॉटच्या भरोशावर. तिला नाही आहे अक्कल मानतो मी, पण तरी मला वाटते असं का तुम्ही तिला एकटं नाही सोडा लागत होतं म्हणून. तिचा जीव धोक्यातच आहे म्हटलं तिथं. काय करू वहिनी? तिचा जीव वाचून मी करू तरी काय? ते तिच्या कर्माचे फळ ते भोगत बसन. आता काय करायचं आहे काय नाही तिले. हा, ते ऐकून नाही राहिली काही नाही, तर मी काय तिचं टेन्शन घेत बसू तेवढं. मी नाही घेत आता. ते जसं होईल तसं होईल, पाहिलं जाईल. दुसरं लग्न करून घेणार आहे कायला लागला तिच्या मागं अध्ये सोडून तिला आता. लय भेटते तुला तर. नाही नाही बाबा, मला लग्न नाही करायचं आहे, काहीच नाही करायचं आहे. आता मी तुमच्या बरोबर मेहनत करन आणि शेती पिकवू आपण, बस. ह्याच एक उद्देश आहे आता माझ्या. बरं बेटा, बरं ठीक आहे. याचं उद्यापासून चालतो, लक्ष द्यायचं थोडंसं. पाहू मग आपण. माझ्याकडून होते तेवढं करतो राजा मी. आता थकलो. आता होत नाही म्हटलं, आता कोणतं ना कोणतं पोरगं सांभाळून. पण आता पोरं सगळे नोकरीचे आहे, तर कोण सांभाळते ती शेती? आता पहिले त्याच करे विनोद. आता विनोद तिकडे चालला गेला तर त्याचंही नाही होत. आणि तो शेती पाहिजे का नोकरी पाहिजे, दोन दोन काय पाहिणार आहे तो पोरगं एकटा? मग राजेशचं तर जमतच नाही, त्याला समजतही नाही शेतीचं एवढं. आणि आता तू राहिला, आता तुला समजून घ्यायला लागेल बाकीच्या गोष्टी. हा बाबा, समजतो ना मी आता. चला मग मंडळी, उद्याचा पहा आता उद्याच्या भागात. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरत नका जाऊ. रोजचे व्हिडिओ पाहत जा आपले.